सर्व अधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः सांगितलं की संख्या इतकी झालेली आहे की ह्या संख्येला नियंत्रण आणण्याकरता अनेक उपाययोजना कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये वाढत्या वाघाच्या मृत्यू प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की विविध घटनांमध्ये 12 वाघांचा मृत्यू झालाय. तसेच त्यांनी असेही सांगितले की 2023 मध्ये 52 वाघाचा मृत्यू झालाय, तर 2024 मध्ये ही संख्या घटून 36 वाघ मृत्युमुखी पडलेत. की वाघांचे मृत्यू झाले ही गोष्ट खरी आहे. आता याच्यामध्ये राज्यात 30 डिसेंबर 2024 ते 22 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विविध घटनांमध्ये 12 वाघांचा मृत्यू झाला. 5 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. 4 वाघांचा मृत्यू हा अपघात झालेला आहे. तर 3 वाघांचा मृत्यू हा अन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिकल वायरमध्ये वाघच अडकले आणि त्या ठिकाणी वाघांना मृत्यू आलेला आहे. 2023 मध्ये 52 वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाला होता. 24 मध्ये मृत्यूचे प्रमाण घटून 36 वाघांचा मृत्यू झाला होता. आणि ह्या वर्षी हे जे वाघ मुवमेंट करतात आणि त्यांचा अपघाताने मृत्यू होतो, त्याचं कारण असं की 2006 मध्ये आपल्या राज्यामध्ये 103 वाघ होते. 2010 मध्ये 169 वाघ झाले. 2014 मध्ये 190 वाघ झाले. 2018 मध्ये 312 वाघ झाले आणि 2022 मध्ये वाघांची संख्या 444 पर्यंत पोहोचली. केंद्र सरकारच्या एकूण निर्देशानुसार वाघांची जनगणना प्रत्येक 4 वर्षांनी होते. आता पुढील वर्षी म्हणजे 2026ला ती संख्या मोजली जाईल आणि त्याच्यामध्ये किती आणखी वाघ वाढले हे आपल्या निदर्शनास येईल. जंगलाच्या कोर क्षेत्रात फळझाडांची लागवड करण्याचा प्रस्ताव तयार केला जात असून फळझाडांमुळे प्राण्यांचा अधिवास वाढेल असा आशावाद देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अद्ययावत नर्सरी निर्माण करत, त्यात नर्सरी आम्ही तयार करणारच आहोत, परंतु त्याचबरोबर ज्या एक्झिस्टिंग ज्या नर्सरी आहेत त्या नर्सऱ्यांमधून उदाहरणार्थ शिंदी हे ज्याला आपण निराचं उत्पादन, ते त्याच्यात जी फळं आहेत ती सुकल्यानंतर खजुरासारखी त्याचा वापर होतो. काही आदिवासी ज्या गोरगरिबांना त्याचा वापर करता येईल. ताडाची झाडं मी सांगितली ती मोठ्या प्रमाणामध्ये लावा आणि प्रत्येक ठिकाणी फळं झाडे ही प्रत्येक वनामध्ये लागलीच पाहिजेत, जेणेकरून जे शाकाहारी प्राणी त्या ठिकाणी पोचले गेले पाहिजेत. आणि माझा दावा आहे की साधारणपणे 4-5 वर्षानंतर अशा प्रकारची जर आपण हे, कारण आताच्या भाडोलीची जांभळं सुद्धा ही कलम केलेली रोपं आहेत. त्या ठिकाणी फणसाची रोपं सुद्धा ती, तर म्हणजे ती पण रोपं 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याला फणस लागतो. ॲपल बेर दुसऱ्या वर्षी त्याला फळं लागतात. अशा प्रकारची जर फळांची लागवड केली गेली विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशामध्ये, तर आताचा जो एक डिस्प्यूट होतो प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये, तो डिस्प्यूट कमी व्हायला हे कारण होऊ शकेल असं माझं मत आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढे असेही सांगितले की जमिनीच्या 21% वन आहे, ज्यामध्ये सामाजिक वनीकरण हा देखील प्रकार आहे. गणेश नाईक यांनी असेही सांगितले की समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावली जावी, तसेच हायवेच्या दुतर्फा देखील झाडे लावण्यात यावी. आजच्या क्षणाला टोटल जमिनीच्या
21% फॉरेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये. तो केंद्र सरकारच्या थंब रूलप्रमाणे तो 30% व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता ह्या 21%मध्ये सामाजिक वनीकरण सुद्धा आहे, म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लावलेली झाडं पण आहेत. आता मी सुचवलेलं आहे की जसं आपलं समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा आणि त्याच्या सेंटरला त्या ठिकाणी झाडं लावण्याकरता समृद्धी महामार्गाच्या म्हणजे MSRDCकडे परवानगी मागून उलट समृद्धी महामार्गाच्या त्या अथॉरिटीकडून फॉरेस्टला पैसे मिळतील त्याकरता लागवडी करता. आणि हायवेजच्या बाजूला सुद्धा जिथे ते हायवेज निर्माण होतील त्या ठिकाणी सुद्धा झाडं लावावी अशा प्रकारचा प्रस्ताव आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.